महाविकास आघाडीकडून बजरंग बाप्पा सोनवणे यांना उमेदवारी मिळालेली आहे। खरं तर पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे असा सामना बीडमध्ये पाहायला मिळतोय। भेटीगाठींसाठी जे आहेत ते बजरंग बाप्पा सोनवणे आज बीडमध्ये आले। बाप्पा, कसा प्रतिसाद आहे आज बीडमध्ये तुम्ही फिरताय? आज मी पहिल्यांदा मुस्लिम बांधवांना बीड जिल्ह्यातल्या सर्व आपल्या माध्यमाच्या माध्यमातून ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हा माहोल जरी विचार केला तर आम्ही ईदसाठी सर्वांना भेटत जरी असलो तरी सर्वांचा उत्साह एवढा, प्रतिसाद एवढा मोठा आहे की लोक आपण बघताय किती लोकांचा प्रतिसाद आहे। त्याच्यामुळे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। कसा प्रतिसाद आहे? खरं तर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप आता व्हायला सुरुवात झालेली आहे, पण धनंजय मुंडे आणखीनही मैदानात उतरले नाहीत असं दिसतंय। आरोप काय करतायत हे मी काय आरोप प्रत्यारोप नाही, मी फक्त विकासाचं राजकारण करणारा आणि आमचा पक्ष फक्त विकास आणि काय विजय नाही पुढचं याच्यावरच राजकारण किंवा ही निवडणूक लढणार आहोत। आरोप प्रत्यारोप ती त्यांचा तो विषय आहे, तो माझा विषय नाही। मागीलच्या निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणूक लढला होतात, आता काय फरक दिसतोय आणि मताचं ध्रुवीकरण कसं होताना पाहताय? मागच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत नेते होते, यावेळेस माझ्यासोबत जनता आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, नेत्यांनी नाही। त्याच्यामुळे जनता माझ्यासोबत असल्यामुळे मतदार माझ्यासोबत आहेत। मतदार याचा अर्थ विजय माझा आहे। मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची फौज त्यावेळी आपल्यासोबत होती, आताही ते कार्यकर्ते इन्स्टंट आपल्यासोबत आहेत का? आणि फरक काय जाणवतो निवडणुकीमध्ये? मागच्या वेळेस संदीप भाई माझ्यासोबत होते, आजही संदीप भाई माझ्यासोबत आहेत आणि बीडमध्ये त्यावेळेस ते आमदार नव्हते, आज ते आमदार आहेत। त्याच्यामुळे ही बीडची ताकद एवढी मोठी आहे। आमदार साहेब सुद्धा माझ्यासोबत आहेत। कसं पाहताय निवडणुकीकडे? वेगळं पण काय निवडणुकीचं चॅलेंजिंग वाटते निवडणूक? सर्वात आधी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना एक मनापासून शुभेच्छा। नेहमीप्रमाणेच निवडणूक ही लागलेली आहे आणि खासदारकीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी मागही आपल्याशी बोलताना सांगितलं की ही निवडणूक ही भूमिकेसोबत होणार आणि ज्या पद्धतीने लोक एका भूमिकेवरती निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्या भूमिकेवरती लोकांनी त्यांना मतदान दिलं आणि लगेचच सत्तेच्या लाभापोटी लगेच लोक काही निघून गेले। फक्त महाराष्ट्रात नाही तर जिल्ह्यामध्ये पण फार उथलपुथल झाली आणि हा एक खूप मोठं कारण त्याच्या मागं आहे आणि निश्चितपणे त्यांची जागा या निवडणुकीमध्ये जी लोक भूमिका ज्यांनी बदलली त्यांना निश्चितपणे लोक त्यांना दाखवतील। खरं तर हे बीडचे आमदार आहेत, मात्र बजरंग बाप्पाचं सारथ्य बीड शहरामध्ये तुम्ही करताय, कसा रिस्पॉन्स आहे? एकदम चांगला आहे। खऱ्या अर्थाने बाप्पांनी आता बोलताना सांगितलं की ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली निवडणूक आहे आणि आता मला वाटत नाही एकदा लोकांनी ठरवल्यानंतर त्याच्यात काही खालीवर होईल। त्याच्यामुळं लोक जरी नेते आम्हाला सोडून गेले असले पण पवार साहेबांना मानणारा हा जिल्हा आहे, त्यांच्यावरती प्रेम करणारा, त्यांच्या भूमिकेवरती प्रेम करणारे इकडचे मतदार आहे, निश्चितपणे विजय आमचा होणार। मागलच्या निवडणुकीमध्ये काय चुका झाल्या होत्या आणि आता त्या होणार नाहीत असं वाटतंय आणि विजयाकडे कशी घोडदौड सुरू असणार आहे? मागच्या निवडणुकीमध्ये अशा चुका नाही, पण नेहमी भाजपचं प्रत्येक निवडणुकीला एक नवीन सोशल इंजिनिअरिंग ते काढतात आणि ते कशा पद्धतीने वोट डायव्हर्ट करण्यासाठी त्यांचं पूर्णपणे ते सोशल इंजिनिअरिंगचा त्यांचा ते फॅक्टर ते वापरतात। पण ह्यावेळेस हे सगळ्या सोशल इंजिनिअरिंग असतील किंवा जे मतं डायव्हर्ट करण्यासाठी जे काही लोक ते उभा करतील हे लोकांना आता पूर्णपणे दिसून आलेलं आहे। त्यामुळे त्याची काय अडचण नाही, यावेळेस काही येणार नाही। पक्षफुटीनंतर 2 गट झालेले आहेत, 2 भाग झालेले आहेत, कुणाकडे समर्थन असेल वाटतंय जनतेचं? हे निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांकडे समर्थन आहे। कुणका हे लोकांना पटलं नाही, कुणका पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, ज्या पद्धतीने त्यांनी स्थापन केलेले पक्ष, त्यांनी उभा केलेले लोक त्यांनी जे फोडलेले आहेत हे लोकांना पटलेलं नाही आणि असं फोडाफोडीचं राजकारण पटत नाही। मला एक या निमित्त सांगू वाटतं की समजा भाजपकडे एवढी परिस्थिती समजा ती चांगली असं म्हणतात, मग त्यांना असं बाहेरचे पक्षाचे उमेदवार अजून सुद्धा ते प्रवेश करून घेते, ह्याच्या मागचं कारण काय? निश्चितपणे ते घाबरलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील। एकूणच येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोक हे जागा दाखवून देतील अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे। बजरंग बाप्पा सोनवणे हे दोघंही आणि आमदार बीड शहरामध्ये फिरत आहेत, लोकांमध्ये जात आहेत। आता लोक यांना प्रतिसाद देखील देताना पाहायला मिळत आहेत। निवडणुकीचे काही दिवस राहिलेले आहेत, मात्र या अगोदर हे दोघं सोबत असल्यामुळे बीडमध्ये एक वेगळा मेसेज देखील गेलेला आहे। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।